तो धर्म पेटला, तलवारी घेऊन रात्री 1:30 वाजता सगळा धर्म बाहेर, 150 ते 200 मान. तो सापडला नाही, मग त्यांनी धरला मलाच. मेन कार्यकर्ता हाय म्हटले, याला धरा. आणि रात्री 1:30 वाजता आमच्या दारात. बायको म्हटली दार उघडू नका. मी म्हटलं अगं नवीन बांधले ते तुडतील. मग मी हळूच दार उघडलं आणि लाईट लावली. लाईट एवढ्यासाठी लावली त्यांना मी अंधारात दिसा. जसा मी दिसलो तशात तलवारी अशा कडा, या खांद्यावर एक, या खांद्यावर एक, पोटावर एक, मागणं जाऊन पाठी नाही कान लावली. म्हटलं हे कुठलं गेलं. तेवढ्यात ते म्हणाले तुमको मालूम है. म्हटलं क्या हो. तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. आता मला खरं बोलायचं सवय. मी लगे म्हटलं हमारा भाई लड़की को लेके गया, ये ठीक है, लड़की भी गई ये भी बोलो. असं म्हटल्यावरती चिट. म्हटलं ऐसा नहीं चलेगा. म्हटलं कैसा चलेगा वो बोलो. म्हटलं दोनों पढ़े लिखे रहने दो, उनको शादी किया है, प्यार किया है, अभी रहने दो. आणि आता मराठीत बोल म्हटलं, माझी हिंदी संपली. त्यालाही बरं वाटलं. तो म्हटलं माझी बी हिंदी संपली. त्याला म्हटलं मग काय जिवंत ठेवायला काय करता येईल. म्हणले मारून टाकणार. अरे म्हटलं प्रेम केले राहू दे जिवंत. तर म्हणले एक पर्याय जिवंत ठेवायला. म्हटलं काय बोल. तर त्याला आमच्या धर्मात यायला. म्हटलं नेमकं काय करायला. तर त्याला मुसलमान व्हायला. मग माझ्या लक्षात आले जन्माला येतानाच अवघड होऊन आले. म्हणजे कट्टरता घेऊनच जगले. आणि त्याचं जगणं जे अवघड होतं ते मी एका सेकंदात सोपं केलं. मी त्याला म्हटलं तोच का उद्यापासून मी बी मुसलमान हो. काय असेल ती प्रोसेस पूर्ण करून घ्या. आणि आडनाव पण बदला म्हटलं. आमचं चंदन शिवेचा वैताग आलाय. पण तिकडे तर म्हटलं असं शेर खान पठाण उच्च नाव नाही. पुन्हा तांबुळीन मकानदार करून खाली ठेवलं. तिकडे तर उच्च का. त्याची तलवार गळून पडली. त्याला कळलं ना मारायची. जे मला धर्माची कट्टरता घेऊन मारायला आले होते ते चहा प्यायला बसले. बायकोन चहा ठेवला. चहात दूध ओतायला लागली. तिला म्हटलं हे दूध नको. ती म्हटली का. म्हटलं आता काळा चहा दे. भावकीला चहा काळाच म्हटलं. उद्यापासून तू बायको नाही. म्हटली कोण बेगम. म्हटलं जे धार्मिक कट्टरता घेऊन आले ते मग चहा पिऊन गेले. आणि 4 दिवसानंतर माझा दुसरा एक चुलत भाऊ सकाळीच दारात आला. क्लास भाऊकी इकडे कशी. म्हटलं दादा मी मुंबईला असतो. म्हटलं माहिती आहे बोल. तर म्हणला मी मुंबईला कामाला असतो. म्हटलं माहिती आहे बोल. एक्सप्रेशन. तर म्हणलं माझं पण सुरू आहे. म्हटलं मग अडचण काय. तर म्हणलं मुलगी खिरचे नाही. मग म्हटलं लईच प्रॉब्लेम झाला तर आपण खिरचे. तेव्हा डोकं खायचं होत. म्हटलं परवा मुसलमान झालं. म्हटलं आता असं करा. एक आठवडा हिंदू, एक आठवडा मुसलमान, एक आठवडा खिरच्या, एक आठवडा बौद्ध. अजून काय असलं शनिवार रविवार इव्हेंटला वाटून घ्यायचं. घराच्या बाहेर लिहायचं सर्व धर्म समभाव. आणि घराचं नाव संविधान. विषय सापडा. आणि हॉलमध्ये लिहायचं. ते म्हणलं काय इथं माणसं राहतात. या बात आहे. एवढं सोपं आहे. पण किती अवघड करून ठेव. म्हणून मग मी कविता लिहिली. मला नोटीस येत्या. काही कविता लिहायच्या असतात, काही कविता सादर करायच्या असतात, काही कवितेचं गाणं होत. मी आता ह्या कवितेच्या ओळीत तोंडावर फेकून मारायची. जातीवाद्यांच्या तोंडावर फेकून मारणाऱ्या या कवितेच्या ओळी. ही सारे धर्मग्रंथ वाचले, सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं. ही सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. ती परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी. घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढर शुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो. हे माणसात येणं गरजेचं आहे. पण आम्ही हरवत चाललो. कारण आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो. भारत माझा देश. काही नाही सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा प्रत्येकाच्या तोंडाला फेस. सारे भारतीय माझे बांधव आहेत. कौरवांनाही लाजवते असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवा सारख्या दंगली होता. इथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्या खालून बुद्ध गायब आणि हातात इथं राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा, लोकशाही बोलणाऱ्यांचा आवाज आज एकाच पडत चाललाय. जगाच्या नकाशात माझा देश मुजरा करत हुंदके देत रडत चाललाय. हा रडत चाललेल्या देशाला पुन्हा हसवायचा असेल तर या देशात फुले शाहू आंबेडकरच पेरावे लागतील. या देशात खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजच पेरावे लागतील. शिवाजी महाराज कुठले ओरिजिनल शिवाजी रंगवलेले. आमच्यात इतिहासकारांची गंमत आहे. मग परवा एक नोटीस आली. त्या पुण्यात बोललो. मी फक्त एवढंच म्हटलं की इतिहासकारांनी कसं लिहायचं. तिथं डोंगर आहे तर इतिहास लिहिणाऱ्यांनी तेवढंच लिहायचं असतं. तिथं डोंगर आहे, तिथं डोंगर होता. पण आमच्या इतिहासकारांनी काय केलं. हिरवागार डोंगर, वळणाचा घाट, कनेरीची फुलं अशी फुललेली आहे, कोवळं ऊन डोंगरावर पडलेला, डोंगर पाय पसरून बसले. मग इतिहासाची वाट लागली. मग 400 पानाचं होतेच पुस्तक. एक तर पुस्तक वाचलंय. महाराज गडावरून खाली आलेले आणि पौर्णिमेचं चांदणं असं खुणावत. महाराजांनी घोड्याकडे असं एक
एकटक बघितलेला आहे. घोड्यानंही महाराजांच्या नजरेत नजर घातलेली आहे. एक पाय आपटून घोड्यानं मी तयार असल्याची खात्री दिलेली. आणि महाराज आभाळाकडे बघताय, चंद्राला पाहताय, चांदण्या महाराजांवरती शिंपण घालतोय. आणि महाराज घोड्यावर बसून टाच मारून महाराज निघालेले आहे सुरतेची स्वारी करायला, सुरत लुटा. ह्यो पेन आणि वळी घेऊन तिथंच बस. आणि मग मी त्या तारका बघितल्या, सुरत लुटले. मग माझ्या लक्षात आलं तेव्हा पावसाळा. मग चांदणं कुठलं पण. म्हणून पानसरेंचा कोण होता शिवाजी नीट वाचायचं. आणि असले इतिहासकार आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे. आणि नितीन चंदनशिव जातीत बोंबलं धिंडायला लागलाय. पब्लिक या चळवळ काय वेगळी काय. तुम्हाला वेळ असला तर सांगतो चळवळ. मी या धंद्यात कसा धंदाच माझा निकडचाही काही संबंध नव्हता. मी पण त्या पुण्यात धाबाई राजखोली, आमचा संसार, भाजीपाल्याची हातगाडी, नाईटला वाच. कविता फक्त डायरीत लिहितो. त्या हिशोबाच्या वहीत शेवटला 2-4 पानं माझी कविता असायची. पण माझं एक स्वप्न होतं, किती भारी स्वप्न होतं बघा, की आयुष्यात एकदा तरी माझी कविता पेपरला छापून याय. हे अंतिम स्वप्न कवित. मग मी दर आठवड्याला कविता लिहायची, पाकिटात घालायचो, ऍड्रेस टाकून पाठवायचो. आणि रविवारचं ती पुरवणी घ्यायचो आणि बघायचो, त्यात माझी कविताच नस. आणि ज्या कविता छापून आलेल्या असायच्या त्या वाचल्या की माझ्या लक्ष द्यायचं, या सगळ्यांच्या पेक्षा माझी कविता चांगली आहे, मग माझी का नाही छापली, यांचीच का छाप, असं वाईट वाटत. म्हणून मग मी अजून चांगली लिहून पाठवतो. पण माझी कविता छापूनच येत. आणि एक मग कार्यकर्ता मला भेटला, त्याला मी सांगितलं, म्हटलं माझी कविता छापून नाहीये. तर ते म्हटलं काय. म्हटलं चंदनशिव. ते भेटलाच म्हटलं तुझी कधीच आहे. म्हटलं का, तुझं आडनाव चंदनशिव. मग मी सगळी रद्दी काढली, बघितलं त्या चंदनशिव कांबळे वाघमारे हे कवीच ना. आणि मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं आता आडनाव बदललं, कविता तीच. आणि मी खाली नाव बदललं, लिहिलं नितीन कुलकर्णी केलं आणि दिली पाठव. अहो पहिल्या पानावर छापून आली, नुसती आली नाही तर फोन यायला लागले, कुठे राहता, काय करता, या एकदा परिषदेला, पण पुस्तक काढू. अहो तुम्ही इतके प्रतिभावंत आहात, कुठे लपून बसला. मला असा प्रश्न पडला, म्हटलं आजपर्यंत त्यांनी पाकिट बाजू फोडलंच. माझी गंमत अशी झाली की मला ते पेपर कोणाला दाखवता येईना. माझी कविता नाव बदललं. एखाद्या अनोळख्याला सांगा मीच नितीन कुलकर्णी, तर ते विश्वास कोण ठेवणार. आणि एवढा काळा कुलकर्णी पुण्यात बघितला नव्हता. कुलकर्णी कुठे एवढा काळा. मग माझ्या वडिलांकडे गेलो, म्हटलं अण्णा ही कविता माझी आहे, पण म्हटलं मी नाव बदलून पण. अण्णांनी डोक्याला हात लावला, म्हटलं काय झालं. म्हटलं अरे ज्याच्या नावात बदल त्या बापात बदल टेन्शन आलं. मी पेपरच पाठवलं. म्हटलं आता नाही पाठवत कुठले पेपर. अण्णा म्हटले अरे आपला एक पेपर आहे. म्हटलं कुठला. तर ते म्हटले सम्राट नावाचा पेपर आहे, ते तुला छापते. मग तो सम्राट शोधला, त्या 2 दिवस गेली, तो आज बी शोधावाच लागला. मग तिथला पत्ता बघितला, पाकिटावर पत्ता टाक आणि पाठवलं. मंगळवारी पाठवलं, रविवारी ती छापून येणार. आणि तो जो रविवार आला माझ्या आयुष्यात, त्यावेळी ते बटनाई मोबाईल होते, माझ्या आयुष्यात कधी सकाळी 6च्या आत कोणाचा फोन आला. मला पहाटे 4:30 वाजता मोबाईल वाजायला. कोण आहे. फोन उचलला, तेवढ्या पहाटे कानात पलीकडचा आवाज, क्रांतिकारी जय भीम. म्हटलं जय भीम बोला. म्हणलं मी नांदेड मधून बोलतोय वानखडे. म्हटलं बोला. सम्राटला आता कविता वाचली, आम्ही स्टँड वर बसून चहा पेत कविता वाच, जबरदस्त कविता लिही. 10 मिनिटं ती माझ्या कवितेवर बोललं. तो फोन ठेवला, तो दुसरा फोन, यवतमाळ, इकडून बुलढाणा, पुणे, मुंबई, दिवसभर फोन चालू राहिला. पलीकडचा आवाज मात्र दणदणीत होता, जय भीम. आणि मग माझ्या लक्षात त्या दिवशी आलं, म्हटलं प्रत्येक तालुक्यात सम्राट वाचणारा एक जण असतो, तो एकटाच असतो आणि तो फोन करतो. आता म्हटलं आपलं ठरलं, आपलं पब्लिक फिक्स. आता म्हटलं एवढ्यासाठीच लिहायचं आणि एवढ्यासाठीच पाठवायचं. मग मी कविता लिहायचो, सम्राटला पाठवायचो. आणि मग ती माझी वॉचमॅनची ड्युटी चालू असायची. मग ती माझी बाईक, ती कविता पाठवायची आधी बायकोला वाचून दाखवायची. मग ती बायको तिच्या हस्ताक्षरात लिहायची, मग ती पाकिटात घालायची. आमचं चालू झालं. कविता छापून येत्यात, 4 फोन मला रविवारचे येतात, तो जय भीम ऐकाय मिळते, छान चाललं. आणि आपलं वाच. एप्रिल महिना सुरू झाला आणि एक फोन आला, पलीकडचा आवाज, चंदनशिव साहेब जय भीम. म्हटलं जय भीम. मी कोल्हापूर जिल्ह्यातून दानोळी गाव आहे माझं, मी विलास वाघमारे बोल. म्हटलं बोला वाघमारे. म्हटलं एक काम आहे. म्हटलं बोला. विलास वाघमारे म्हणाले, चंदनशिव सर, माझ्या गावात म्हटले मी बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतो, तर 14 एप्रिलला तुम्ही जयंतीला प्रमुख पाहुणा म्हणून याल. मला एवढं भारी वाटलं. माझी छाती 58 इंच फुगली. आमची 58 इंच बिन फुगवता 56. तुम्ही वेगळा अर्थ काढ.
आमच्या 58 इंच आणि मग आयुष्यात मला कोणतरी पहिल्यांदा प्रमुख पाहुणावून बोलवतो. मला आनंद झाला. 58 इंच छातीत ताट करून म्हटलं येतो सा. त्याचा दुसरा प्रश्न, चंदनशिवाय तुमचं मानधन किती? मला आयुष्यात पहिल्यांदा हे कळले प्रमुख पाहुण्याला मानधन असतं. मग मी विचार करायला लागलो. जायचं 70 रुपये, यायचं 70 रुपये. रेल्वे जनरल डब्याच तिकीट आमच्या. आता कळलं आम्हाला एसी मध्ये एसी डबा असतात आणि त्यात माणसं असतात. नाहीतर कधी जरी रेल्वे स्टेशनला गेलं तर पहिला प्रश्न, जनरल डबा कुठं असतो? ते म्हणायचे पुढं 2 माग 2. आम्ही मध्ये कधी थांबलोच नाही. जायचं 70, यायचं 70. दिवसाची हाजरी असं मिळून मला एक 500 रुपये मानधन द्यावं असं मला वाटतं. मी 500 म्हणणार एवढ्यात पलीकडनं विलास वाघमारे म्हटलं, चंदनशिवाय मी जास्तीत जास्त तुम्हाला 3000 रुपये 3000 दिन म्हटल्यावर मला आनंदच झाला. मी 3000 असं म्हटलं. अहो म्हटले माझ्याकडे एवढंच आहे पण मला जास्त होतील. मी म्हटलं मीच येत. तर ते म्हटले खरंच 3000 येणार? म्हटलं येतो ना, काय प्रॉब्लेम? काय झालं? तर ते म्हटले पहिला वक्त आहे म्हटले 3000 होय म्हटलं. म्हटलं कसं काय? हा म्हटले 40-50 हजार रुपये वक्ते मागतात. मग मी मनात म्हटलं मी किती तर इंद्रिय आहे 500. मग मनात म्हणलं पहिला डाव भूताचा, पुढच्या वेळेला 96 येतो म्हटलं. मग असा फोन घरात पहिल्यांदाच झालता. 3000 आकडा बायको नाही ऐकला. ती जवळ येऊन फोन ठेवला. ती माझ्याकडे बघत होती. म्हणली काय? म्हटलं मला जयंतीला प्रमुख पाहुणावून बोलव. तिनं माझ्याकडे खालीवर बघितले. तुम्हाला? म्हटलं मला. म्हटलं नुसतं बोलवलं नाही, 3000 मानधन आहे. 3000 मानधन आहे म्हटल्यावर म्हणली खरंच मिळणार? म्हटलं 100% मिळणार. 3000 म्हटल्यानंतर तिनं दोन्ही हात माझ्या गालावर फिरवलं. मी म्हटलं काय झालं? मला म्हटली खरंच चंदनशिवाय 3000 मिळणार. म्हटलं 100% मिळणार. ते बोललाय म्हटलं पण 14 एप्रिलला मी जाणार आहे. तिचं पहिलं वाक्य होतं, मग या महिन्यात मिक्सर घे. मिक्सर? म्हटलं का? चळवळ कशी आहे? म्हटली रोज सकाळी तुम्हाला डबा करून द्यायला उशीर होतो, पैसे एक्स्ट्रा येत आहेत तर पहिली वस्तू मिक्सर. म्हटलं घे. मग ती जरा जास्त शिकलेली, अनुभवी असल्यामुळे तिनं मला सांगितलं चंदनशिवाय पहिलाच कार्यक्रम, पहिलंच भाषण असणार आहे. भाषण व्यवस्थित झालं पाहिजे, कविता तोंडपाठ असल्या पाहिजे. म्हणून तिनं 1.5 तासाचं भाषण मला लिहून दिलं. बरं ते नुसतं लिहून दिलं नाही, तिथं पंचवाक्य जिथं होती तिथं पुढे कंसात टाळ्या म्हणून पण नाही. आणि मग रात्रभर ती माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घ्यायला. शेजारी पाजारी यायचे, बघायचे काय चाललंय, अगं नाही चाल, कविता अशी, ही कविता तशी. आणि मग मला सुद्धा रात्रीचं स्वप्न पडायला, मी असं गेलोय. जयंती कुणाची आहे? बाबासाहेब. पब्लिक खचाखच भरलाय, मोठा मंडा सुटा बुटात सगळे आल्या मला न्यायला रेल्वे स्टेशन. मी असा हात करत येतोय, स्टेजवर चढतोय, फटाकड्या उडत्या, हलगी वाजत्या. अरे बाबासाहेब सगळ्या असा घोषणा. आणि खरंच माझा गुदडीत हात असा वर, जय जय बायको नाही झोपा, अजून लांब आहे. आणि आमच्या बायको सगळ्या पाहुण्यांना फोन करून सोयऱ्यांना आम्ही जयंतीला मिक्सर घ्या. म्हणजे होते पाहुणा भेटला म्हणा, कुठल्या कंपनीचा घेणार आहे? ह्या कंपनीचा घ्या. एक जण म्हणा घेतला का? म्हणजे आमच्या सगळ्या चर्चा झाली, हे मिक्सर घ्या. परिस्थिती तशी. अखेर तो दिवस आला. मी निघालो, त्या जयसिंगपूर रेल्वे स्टेशनला पोहोचलो. म्हणजे हातात पिशवी विशवी घेऊन मी हळूच दरवाजाजवळ आलो. म्हटलं आता कार्यकर्ते येते. फार डब्यातून उतरलो तरी कोणीच. मग त्या रेल्वे स्टेशनला उतरून त्याला मिस कॉल दिला, कट केला. मग त्याचा फोन आला. प्रत्येक वेळेला जय भीम मात्र लय जोरात. मी म्हणलं जय भीम, मी आलोय. 2 मिनिटात आलो दादा, बाहेर या. मी बाहेर आलो. फोन चालू ठेवा म्हणलं, मी आलो. मी बाहेर आलोय म्हटलं. ते म्हणलं इकडे बघा, इकडे बुद्धाचा हात असणारी रिक्षा दिसली का? हा म्हटलं दिसली. आपलीच रिक्षा आहे. मग माझ्या मनात जो आयोजक होता सुटा बुटात, तो गेला. त्याला फोनवर म्हटलं तुम्ही रिक्षा आले? मग जरा माझ्या मनात असं पालचूक. ते रिक्षा थांबून उतरून माझ्याकडे चालत यायला. पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट मळलेली, केस वीस कटलेले, जयंतीच्या ह्याच्यात धावपळीत, स्वतः लक्ष नाही, दाढी नाही केली, असं चालत यायला लागला. त्याला बघून माझा मूडच गेला. माझ्या मनातला आयोजक हा नाही, हा वेगळा. त्यामुळे माझं तोंड बारीक झालं, माझा मूड गेला. त्याला बघून जसा माझा मूड गेला तसा मला बघून त्याचा बी मूड गेला. त्याचं बी तोंड बारीक. त्या जवळ येत म्हणला चंदन, म्हटलं हा वीज. चला म्हटलं बसा रिक्षा. बसलो. मग ते रिक्षा आली विहार, पत्र्याच विहार. मग त्या दिवशी अगरबत्ती, मेणबत्त्या, सगळ्या महापुरुषांच्या फोटोला हार मध्ये बाबासाहेबांच्या तिथं मस्त स्वच्छ करून मग त्या विहारात त्यानं मला बसवलं खुर्ची टाकून. मग मला असं मनात वाटलं मला तात्पुरतं इथं बसवलंय. कार्यक्रम मोठं स्टेज दुसरीकडे, मला इथं न्यायलंय असं. तरी मी हळूच विचारलं, म्हटलं दादा कार्यक्रम कुठं आहे? इथंच आहे म्हटलं.
इथंच आहे म्हणलं पोटात गोळा, माझ्या स्वप्नातलं स्टेज गेलो उडून. त्यानं मला तांब्यात पाणी दिलं, म्हटलं बस. बसलो आणि मग त्यानं सुरू केलं, चटई टाकली, खुर्च्या लावायला लागला, माईक जोडला, वरती तिकडं झाडावर चढून ते साऊंड लावला. या सगळ्यात 9 वाजले. तर मी पाणीच पित बसलो आणि मग विलास वगैरे माईक हातात घ्या लागला बोंबलाय. समाजातील सर्व उपासक उपासिका यांना विनंती आहे, डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी प्रबोधनाच्या कार्यक्रमात होत असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध, तो असा जोरात म्हण, तो सुप्रसिद्ध म्हणलाय काय पोटात घालव मला तोच ओळखत होता, कारण सम्राट तोच. आता मला जी विद्रोही बाबासाहेब ही नाव सर्च करते त्यांनाच मी दिसणार, गौतम पाटील आणि सुरेश चव्हाणला सर्च करणाऱ्यांना मी कसं माहिती म्हणायचं सुप्रसिद्ध कवी. मग मी त्याला नितीन चंद्रन नाही आपल्या माणसाची किंमत पाहिजे ना असं म्हणायचं. 1 तास बोंबलायला फोनच येईल आणि त्याचं वाट, दादा तुम्ही चालू करा. मग लोक 12 वर्षापूर्वी वाघमारे बोलल्या चालू करा, माणसे आजपर्यंत चालू करून संपवलं तरी माणसं येत नाही. मी लई कोळून प्यायला व्हायचं, माझं काय धाडस होईना. आणि मग 4 म्हातारी माणसं पुढे तंबाखू म्हणत माझ्याकडे टक बघत. मग विलास वाघमारे म्हटला, दादा तुम्ही बसा, मी माणसं गोळा करून आण. आणि तो जायला निघाल, मग बीपी वाढला. मी त्याचा हात धरला, म्हटलं दादा मला पुन्हा जीवर टाक, मी बी येतो म्हटलं. मग मी पण घुसलो. मग कोण टीव्ही बघते, कोण हे करते, कोण ते करते. मग असं तासभर फिरून 70-80 माणसं आम्ही गोळा करून विहारात आणली. जशी माणसं बसली तशी तिकडे जाऊन विलास वाघमारे गेट लावलं, तिथनं डोळा करून म्हण करा सूत्रसंचालक बी तुम्हीच, प्रास्ताविक बी तुम्हीच. सुरूच. मी तोपर्यंत या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की परत विद्रोही कविता लिहायची नाही, लिहिली तर ती सम्राटला पाठवायची नाही. पाठवली कोणाचा फोन आला तर फोन घ्यायचा नाही. फोन घेतला कोणी जयंतीला बोलवलं तर अजिबात आहे. बाबासाहेबाच्या तर जयंतीला अजिबात आहे. पानांची फुलाची गुलाब प्रेसीच्या गालावरच्या तिळाची, तिच्या गुलाबी ओठांची मखमली कमरी बांधेदार खांदे, अशी सुंदर शृंगारी कविता लिहून ज्ञानपीठ पुरस्कार घेऊन मस्त पद्मश्री घेऊन मस्त आरामात बस. इथं कुठं म्हटलं त्या बाबुराव बागुल आमचं दया पवार माझ्या आयुष्याचे कुठवर म्हटलं त्या नामदेवटा सावारी गोलपटालेवर बस. हे धंदा लई बेकार आहे म्हटलं, इथं यायचंच नाही. कसं तरी भाषण करायचं, 3000 घ्यायचं, घरला जायचं, बायकोला मिक्सर घेऊन द्यायचा आणि पुन्हा या चळवळीचं नाव काढायचं. हे डोक्यात फिट बस. ती सगळी गोळावून बसली. मी बी भाषण चालू केलं. मग ज्या कंसात टाळ्या होत्या ना त्या टाळ्या सकट भाषण म्हण. मग मी जिथं जिथं टाळ्या म्हणायची ती मी वाजवायची. असं करून 1.5 तासाची स्क्रिप्ट 1 तासात संपली. माझं भाषण संपल्या सगळे. आणि मग विलास वाघमारे स्टेजवर आला. म्हणलं मी आभार मान. 12 वाज. म्हणलं दादा गेले सगळे ना. म्हणलं ते ऐकतात, नावं घ्यायला. मग मला कळलं चळवळीत नावं नाही ते राहता का मग लय रुसत्या. मग विलास वाघमारे नावं घ्यायला सुरुवात. अर्धा तास नावं घेत आणि तेवढी सगळ्यांची नावं घेऊन तो शेवटी एक वाक्य बोलला, तरी माझ्याकडून नजर चुकीनं एखादं नाव राहिलं असेल तर मी हात जोडून क्षमा. त्यावेळी त्याचा हुंदका दाटवून भीती. मग मला कळलं समाजाची दहशत लय आहे. त्याचं 1 वाजता आभार प्रदर्शन संपलं. मला भूक लागली. आता पाकिट काय नाव घेईना. मला म्हटलं बसा दूध. मी बस खाली उतरलो. त्यानं ते खुर्च्या गोळा केल्या, चटई गोळा करायला. मग माझ्या लक्षात आलं ही सगळं उभं करायला 2 तास गेलं. आता हे काढायला 2. मी जेवणार दुसरं कोणच नाही. मग मी माझ्यातलं ते प्रमुख पाहुण्याचं कातड काय मी खाली उतरलो. मी खाली वाकलो ती चटई धरली. मी त्याच्यावर बघितलं ती. मला असं वाटलं ते म्हणल दादा तुम्ही बसा, प्रमुख पाहुणे कशाला. तो असं काही सुद्धा म्हणाला. त्यानं माझ्याकडे मी तिरक बघितलं, हसला आणि डायरेक्ट म्हटलं तुम्ही तिकडनं गोळा करा, इकडनं गोळा करा. 2 मिनिटात त्यानं मला कधी नादाला लावला, कधी त्याचा कार्यकर्ता बनवला मला कळलं. भूक लागली. 20 मिनिटात सगळं आवरलं. आणि मग मी बोलायच्या आधीच विलास वाघमारे म्हटलं दादा भूक लागली असेल ना. म्हटलं होय. हा हे चळवळीत असंच होत. आता त्याच्यासाठी चळवळ जुनी होती, माझ्यासाठी नवीन. मी म्हटलं होय. तो म्हटलं आता हॉटेल बंद झाली. हॉटेल बंद झाली म्हटल्यावर मला रडायला चालतं. उपाशी वेळेवर सकाळी छान चपाती खाऊन आलोय. तर तेवढ्यात विलास वाघमारे म्हटलं टेन्शन कशाला, आपल्या घरी जाऊ. गंमत बघा, माझ्या घरी जाऊ, आमच्या घरी जाऊ असलं आपल्या घरी. आणि आपल्या घरी जाऊ म्हणणारा कार्यक्रम तो फक्त जगात आंबेडकरी चळवळीतच आहे.
ते दुसरी नाही कुठं, आम्हाला ओळखच नाही ना. मग खरात सर भेट प्रवीण दादा सोबत त्यांच्या बहिणीकडे गेलो, सख्खी बहीण भेटल्या का तुझं? हे तर खरात सर भेटली, चुलता असल्या का तुला? दुपारपासून भेटायला येणारी माणसं घरातलीच वाट, पहिली भेट असं वाटतच नाही ना. जवळ हवी ह्याला काय रक्ताच पाहिजे, एकाच डीएनएचा असतो. हा सगळा आमचा बापच एक आहे. आमची वेदना एखाद्या वेदनेवर कुंकळ घालणारा आमचा एकमेव असतो आपल्या घरी. म्हटलं ठीक जाऊ. तेवढ्यात विलास वाघमारे म्हटलं दादा ती 2 साऊंड भाड्यानं आणल्या. म्हटलं बरं इथं ठेवलं तर जरा बेवडे आहेत. म्हटलं 2. म्हटलं काय करतो? म्हटलं मांडीवर घेऊन बस. दात खाल्लं वाटात. म्हटलं 3000 घ्यायचं आहेत ना, बसतो. मी ते साऊंड हातात घेऊन बस आणि मग त्याच्या दारात रिक्षा थांबवली. साऊंड रिक्षातच ठेवले. मी उतरलो, हातात पिशी. जो विलास वाघमारे मी 7 वाजल्यापासून बघितला होता. 7.5 फूट उंची, तर काही फोडणारा जय भीम म्हणणार. 2 वाजल्यात रात्रीचे दारात आला. आता वाटलं वरडते जोरात. 7.5 फूट उंची असणारा विलास वाघमारे एकदम खांदे खाली गेले, 7 फूट जा गुडघे वाकले. मी म्हटलं असं का? त्यानं आवाज त्याचा गेला. त्यानं दाराची कडी हळूच धरली, उचलली, परत टेकवली आणि म्हटलं उज्ज्वला. त्याचा हे वेगळं रूप बघून मला कळलं आतली उज्ज्वला डेंजर. मी त्याच्या मागे लपलो. त्यानं दुसऱ्यांदा कडी धरायच्या आधी दार खाडकन उघड. मध्ये 6 वारी साडी, ह्या कानात लिंबाची काडी, ह्या कानात काडी, नाकात काडी, गळ्यात काळा दोरा, ह्या हातात एक बांगडी, या हातात एक बांगडी, केस वीस कटलेले. मी हळूच वाकून ती उज्ज्वला बघून घेतली आणि तिला वाकून बघताना मी तिला अंधारात दिसलो आणि ती जोरात ओरडली. म्हणजे हे कोण आहे? आणि विलास वाघमारे म्हटलं ते आजचे प्रमुख पाहुणे. सगळ्या गाड्या गेल्या, हॉटेल बंद. तिनं माझ्या ड्रागात बघितली. म्हटली या भाऊ. लादवा. मग तांब्यात पाणी असं दिलं, ते हातात नाही दिलं, असं आदळ. मात बघितलं, वरचा पत्रा निळा, बाजूचा पत्रा निळा, मध्ये अँगल लावली होती लोखंडी, ते निळे. भांडी अशी ठेवली होती, ती निळी. त्याचं डबडं होतं, ते बी निळं. खाटावर पोर, पलंगावर पोर झोपली, पलंग निळा. पोर रंगवता येत नव्हती म्हणून तशी. 2 खुर्च्या एकात एक काटलेल्या होत्या निळ्या. पलीकडे असे सगळ्या महापुरुषांचे फोटो, पण कुठं उघडं नागडं कोण नाही. 4 हाताचं 3 तोंडाचं कुठं नाही. जीभ बाहेर काढलेलं कोण नाही. म्हणजे जे आहे त्या. आणि मी खाटाच्या खाली सहज नजर गाठली तर नुसती पुस्तक सम्राटची रद्दी. ती पण नुसती रद्दी नाही, तिथं टिक मार्क केलेलं दिसायला. मग मनात म्हटलं गडी पैशान गरीब आहे पण विचारान श्रीमंत ज्ञानी. मग विलास वाघमारे म्हणतो उज्ज्वला आज जयंती काय गोडधोड. ती माझ्याकडे रागान बघत. सकाळी शिरा केला होता, संपलाय. दुपारची वांग्याची पातळ भाजी, 3च बाजरीच्या भाकरी. तिनं 3च म्हणताना जोरात चोरती. म्हणजे माझ्या लक्षात आलं हिला 4थी बनवायची नाही. मग मी पण मनात म्हणले हो 4 भाकरी माझ्या वाटेल किती. पण मी तेव्हापासून आशावादी आहे. मनात म्हणलं भात असेल, भातावर तसंच डोळ घालून बस. समोर आलं, ती भाकरी तिनं समोरच ठेव. तिनं वाढायच्या आधी मी 2 ओढून घेतलं, मीच हाताने घेतलं. चालू झालं. समोरच आमच्याकडे एकटक बघत बसल्या. आई जेवतोय. मग विलास वाघमारे छान झाला कार्यक्रम, प्रबोधन झालं. असंच झालं पाहिजे. नुसती पोरं नाचतात हो, नुसतं असं करतात हो, नुसतं तसं करतात हो. तिनं रागान बघितली तो खाली बघा. मी तेव्हा खाली बघितलं, मी खाली बघा. तिच्या तोंडाला बघितले, परत असं धावून आले. बघ कसा तरी हात धुतला. त्याला हळूच चिमटाट म्हण बसा गो शांत बसा म्हण. मग पोट भरल्यावर परत आठवायला आलं पाकिट. तेवढ्यात विलास वाघमारे म्हटलं दादा तुमचं मानधन. हा म्हटलं द्या ना. मग उज्ज्वला ती ताट आण. ते आतून ताट आण. मग त्यात ते टॉवेल, एक गुलाबाचं फुल आणि ते पांढरं पाकिट दिसायला. त्या ताटात ते पांढरं पाकिट जरी असलं तरी मला त्या पाकिटाच्या जागी मिक्सरच दिसायला. जे आम्ही महिना झालं स्वप्न बघ. म्हटलं आलं पहिलं मानधन आलं. त्यानं माझ्या खांद्यावर टॉवेल टाकला, फुल दिलं, ते पाकिट हातात दिलं, पटकन खिशात घातली व्यवस्थित. आणि ती ताट घेऊन उज्ज्वला वहिनी अशी आत चालली. आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर लक्ष गेलं तर तिचे 2ही डोळे भरून पाणी टपकताना डोळ्यातून दिसले. मलाही जरा हुंदका आल्यागत वाटत. मी डायरेक्ट थांबवलं. म्हटलं वहिनी थांबा, काय झालं? विलास वाघमारे म्हणाला आज जा, इथं कशाला रडतेस? म्हटलं थांबा दादा. उज्ज्वला वहिनी म्हटलं काय झालं? तर तिनं विलास दादाकडे बघितलं, माझ्या चेहऱ्यात बघत मान खाली घातली. हुंदके देत उज्ज्वला वहिनी म्हणाल्या काय सांगू म्हटली दादा. 2 रिक्षा होत्या. मागच्या जयंतीला याने एक रिक्षा विकली आणि मागची जयंती साजरी केली. आणि आता या जयंतीला दुसरी रिक्षा विकल म्हणून घाबरून मागच्या आठवड्यात म्हटली गळ्यातलं, कानातलं, नाकातलं काढून याच्या मड्यावर घातलं. तेव्हा ही जयंती साजरी झाली, रिक्षा वाचली म्हटली. आणि महिन्याचं राशनला पैसे ठेवले होते म्हणली तुम्हाला द्यायला. मला पण गलबनून आलं. म्हटलं आयुष्यातलं पहिलं मानधन म्हणली असं कसं. असं वाटलं पाकिट काढावं देऊन टाक. पण मला पण माझी बायको आठवायला जी सगळ्या सोयऱ्यांना सांगायला आल्या आम्ही मिक्सर घ्या. मी हातात धरल्यात पाकिट परत खिशात. म्हटलं तुझी रिक्षा गेली मी काय. मी गप बस. तेवढ्या विलास वाघमारे म्हटलं दादा झोपे येत. म्हटलं झोपे. तो पोरांना उठवायला लागला. म्हटलं राहू दे पोर खाटून, मी झोपतो खाली.
मग त्याने चटई टाक, 2 उशा आडवा झाला आणि 2 सेकंदात घोरायला लागला. मी बघितलं, म्हटलं एवढ्या लवकर याला झोप लागली कशी? पण त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं, त्याच्या चेहऱ्यावरचा स्वाभिमान मला सांगत होता, काय का असं ना घर चालून का होईल पण मी बाबासाहेबांची जयंती नाचून नाही वाचूनच साजरी. या अभिमानात मस्तीत झोप लागली होती त्या, पण मला झोप लागतो लागे ना. पलीकडे उज्ज्वला वहिनीच्या हुंदक्यांचा आवाज यायलाच लागलाय आणि समोर बघतोय तर बाबासाहेबांचा आणि रमाईचा फोटो एकत्रित होतो. मी त्या फोटोकडे एकटक बघायला, मी माझ्याशीच बोलायला म्हटलं, कोण आहे बाबा, काय केलंय त्यांनी आमच्यासाठी, आणि हा कोण आहे कार्यक्रम, हा काय रिक्षाविक, याला काय एवढं पडलंय चळवळी, हा काय एवढं घर जाळून घेत, तर याचा स्वार्थ काय, हा काही निवडणुकीला उभारणार, हा कुठल्या पक्षाचा दिसत नाही, बरं उद्या पेपरला याचं नाव नाही माझं नाव येणार आहे, फोटो माझा येणार, याचं काहीच नसणार, तरी हा का करतोय आणि मी कोण आहे. मी 1.5 तासाचं बायकोनं लिहून दिलेलं भाषण पाठ करून आलेला एक पोपट, मी एक पोपट आहे, मी पोपट पंच केले पाकिटासाठी, पण यानं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलंय चळवळी. मग माझ्या लक्षात माझ्यासारख्या पोपटांमुळे बाबासाहेब जिवंत, चळवळ पेरणाऱ्या जगणाऱ्या या वाघमारीमुळे बाबासाहेब. त्याच्यातला जो चळवळीचा किडा होता तो त्या चटईमधनं वळवळत माझ्यात आला आणि घुसला माझ्या, आणि मी असा ऍक्टिव्ह झाला, आपोआप खिशात हात घ्या, पाकिट बाहेर काढ, किडा घुसला चळवळ, त्यातलं 300 रुपये काढ, त्याला उठवा म्हटलं, आता पाकिट द्या, हे रे मी चळवळीत असं म्हणावं, पण माझ्या लक्षात आलं म्हटलं हे लय स्वाभिमानी आहे, म्हटलं हे पैसे परत घेणार नाही, अजून 2000 त्यात टाक. म्हणून मग ती पाकिट चटईच्या खाली घाल, म्हटलं सकाळ झाली पटकन उठायचं निघायचं. सकाळ झाल्यावर मी गडबड गेली, मी निघालो, पाकिट तसं. ते म्हणायला आला, थांबा जेवण करू जा, मला ड्युटीला जायचंय नाईटला, मला जाऊ दे. बाहेर दारात चप्पल घालायला लागलो, तेवढ्यात पलीकडनं आवाज आला, म्हटली दादा थांबा ना, उज्ज्वला होईल. म्हटलं काय झालं होईल, 2 मिनिटं थांबा. मग ते हातात एक कॅरी बॅग अशी घेऊन बाहेर आले, माझ्या हातात दिली, हातात धरली तर गरमला. म्हटलं काय आहे, तर म्हणले रात्री पोट भरलं नाही तुमचं, 4 चपात्या, शेंगदाण्याची चटणी आणि 2 भाजलेल्या मिरच्या आहेत रस्त्यात खा. माझ्या घरात आजपर्यंत कोणालाच उपाशी जाऊ दिली नाही, तुम्हाला कसं जाऊ. आणि मला सख्या बहिणीच्या पलीकडची बहीण भेटल्यागत वाट, मनातल्या मनात म्हटलं तुझी ओवाळणी चटई खाली आहे. तसंच डोळं पुसलून चप्पल घालून निघालो. विलास दादा मला रिक्षानं आणून त्याच्या यशवंतपूरच्या एसटी स्टँडला सोडलं. रेल्वे दुपारी होती, मी एसटीत बसलो. एसटी हालेपर्यंत खिडकीतनं जयभीम करत राहिला, डोळ्यात पाणी होतं. मला वाटलं दादा परत या, मी येतो. आणि 2-3 स्टँड सोडून पुढे आलो, तासभर झाला. आणि मग विलास वाघमारेचा मला फोन यायला, आणि तो घरी गेला, त्याला ते पाकिट सापड, त्याला वाटलं मी विसर. आणि म्हटलं आता हे म्हटलं येड की 3000 वेळेला 5000चं तेल भरून म्हटलं तिकडे, म्हणून त्याचा फोनच उचलला. 30-40 वेळा त्याचा फोन कट झाला. शेवटी वैतागून मी तो मोबाईल स्विच ऑफ केला. तो मोबाईलची स्क्रीन स्विच ऑफ होताना मी माझ्या आयुष्यात स्वतःच्या काळजाला जो जयभीम केला तसा जयभीम कधी पुन्हा करावा असं वाटला नाही. मी पण घरी आलो, घर भाड्याच 40तली खोली, दारात आलो आणि माझं पण खांद खाली गेलं. माझा पण कडीला हापवाप हात लागला, मी पण कडी हळूच वाजवली आणि म्हटलं दीपाली. तिनं दार उघडलं, तिनं बी अचानक झालेला बदल बघून माझ्या कपाळाला हात लावला, वाटली ताप बीप आलाय. मला तांब्यात पाणी दिलं, मनातल्या मनात त्या पाण्यात बघत म्हटलं ही शेवटचं पाणी. म्हटलं पाणी पिऊन तांब्या खाली ठेवणार तेवढ्याच बायको म्हणे फक्त 2200 रुपये. म्हणलं काय, म्हणलं मिक्सर. म्हणजे तू काय केलंस दिवस. मी म्हणली दिवसभर दुकानच फिरत होती, त्या दुकानात स्वस्त आहे म्हणे, चांगला आहे, पटकन घेऊन येऊ म्हणे. माझा हातपाय थरथर कापायला. मी म्हटलं पगार झाल्यावर नाही, म्हणले आता मानधन मिळालं ना. म्हटलं मानधन मिळालं, चला ना. म्हटलं पैसे नाही आणले. मग ते म्हणले काय आणले, चिडली. मला काहीच बोलताय ना, तिनं दोन्ही हात धरून मला हलवून विचार. मी ती डोळ्यासमोर उज्ज्वला वहिनी दिसायला लागल्या, विलास वाघमारे. तिनं हलवून गदगद मला जोरात म्हणली काय आण. आणि मी अचानक भान सुटल्यात, म्हणलं किडा आणलाय. ते म्हणले कसला, म्हणलं चळवळीचा. म्हणली कुठं आहे बघू, म्हणलं घुसलाय. म्हटली काढा, म्हटलं नाही ना कधी, याची सोनोग्राफी याचं ऑपरेशन होत नाही, आता मरेपर्यंत राहणार. म्हटली मग याचं नुकसान फायदा नाही म्हटलं. माहिती मनातल्या मनात म्हटलं तुझ्या गळ्यातलं नाकातलं काय म्हटलं जाणार. म्हटलं आता मी पेरायचं ठरवलं. तिला ती सगळी परिस्थिती सांगितली. तिला मी सांगितलं की आपण जे भाषण लिहित होतो त्यावेळेला आपण बघत असलेली बाबा, मी जी कविता पाठ करत होतो त्यावेळेला समोर बसणारा बाबासाहेबांचा म्हणजे आपला समाज, ते फक्त स्वप्नात आहे, वास्तवात वेगळं आहे. आणि तिला ज्या वेळेला वास्तव सांगितलं आणि माझ्यातला घुसलेला किडा आता मरणार नाही हे ज्यावेळेला तिला समजावलं, त्यावेळेला तिचेही दोन्ही डोळे भरले. तिने माझे दोन्ही हात गच्च दाबून धरले. का कुणास ठाऊक त्या ओळीला त्या सुरेश भट नावाच्या गझलकाराच्या गझलेच्या ओळी आठवायला लागल्या. जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला.
कापलो गेलो तरी टाकले नाही तुला, घे उद्ध्वस्त झालेल्या घरांची, भीमराया घे तुला या लेकरांची. अरे ही चळवळ आहे आणि हा विलास वाघमारे तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही असतो. मी कधीच नाराज नाही, मी कधीच उदास नाही. मला माझ्या किड्यावर, चळवळीच्या किड्यावर, माझ्यावर आणि माझ्या आंबेडकरी चळवळी माज मस्ती आणि विश्वास एवढा आहे. कधी संपणार चळवळ, कधी थांबणार. अरे या चळवळीतनं मोठी होत गेलीस. या चळवळीनं काय खूप काही दिलंय जगाला. आजही ती चळवळ देत राहील, उद्या देत राहील. चळवळीला तुमची गरज नाही, चळवळीत या म्हणून मी बोंबलत. तुमच्या जगण्याला चळवळीची गरज आहे हे सांगण्यासाठी मी बोंबलत. आम्हालाही वाटतं ना कधी कधी आमचा बी फोन यावा, जगेत तिथं जगेत जयंतीला या, येतो. मानधन बोलायच्या आधीच पुढचा वाढला पाहिजे. 5 लाख ऍडव्हान्स टाकलाय, निळ हेलिकॉप्टर कवठे मंकाळला पाठवतो आणि हेलिकॉप्टर मधनं चंदनशिवाय आंबेडकरवादी कवी असा चंदनशिवाय आला पाहिजे चिखली. हेलिकॉप्टरवर लिहिलं पाहिजे जय भीम, 2 व्हीलरवर टाक. आमचा असा कार्यकर्ता झाला पाहिजे. म्हणून मी म्हणत असतो की मेंदूत आंबेडकर फिट आणि मनगटात शिवाजी घट्ट, मनगटात शिवाजी घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला की खिशात गांधी आपोआप हे जगण्यास सार सरळ. एवढं तरी कळलं. म्हणून इथं समोर 4 जणी बसले असते, मी एवढ्याच आवेशान बोल. पण आता भरले, कोणाच्या किडा घुसवून घेतलाय त्यांनी घ्या. या किड्यासारखा दुसरा किडा जिंदगीत दुसरा, आयुष्य समृद्ध होईल. आणि ज्यांच्यात ह्यो किडा घुसेल त्यांची बायको सेफ आहे. ते कुठं हात दाखवायला जाणार, तिचं सीसीटीव्ही फुटेज येणार नाही आणि तो बी कुणाचं मूत पेणार. तो पेला तर शिक्षण नावाचं वाघिणीचं दूधच. ही चळवळ आहे. आमची दहशत पाहिजे, पण ती कुठली? डीजे विवेकित नाचा की मी बी नाचतो. सगळ्यात मिळून मिसळून जुन्या पिढी नव्या पिढीचा हात हातात घ्या, नव्या पिढीनं मागच्या पिढीचा हात हातात धरावा. मागच्या अनुभव पुढच्या पिढीला सांगून पुढच्या पिढीत ते ऐकावे, एकत्रितपणाने यावं. मनातला द्वेष कलह कशाला पाहिजे? बाबासाहेबांच्या जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष बौद्धच, शिवजयंतीच्या महोत्सव समितीचा अध्यक्ष मराठा. काय संबंध आहे तुमचा? मी तर म्हणतो गुन्हे दाखल झाले पाहिजे. एखादा बौद्ध म्हटला बाबासाहेब आमचे, उचला. कोण तू? काय संबंध? बिना जामीन गुन्हा दाखल पाहिजे. एखादा मराठा म्हटला छत्रपती शिवराय आमचे, उचला. 3 वर्ष जामीन झाला नाही. आणि एखादा मांग जर म्हटला अण्णाभाऊ आमचे, त्याला अंडासेल द्यायला नाही, दखल पडेपर्यंत सोडायला. काय कशासाठी? कोण आहे तुम्ही? आम्ही त्यांचं काम काय? गाडगे बाबांचा महाराष्ट्र आहे, बागेश्वर बाबाचा काय संबंध? त्याच्या मागे हिंडायला. तमाशात बायकांवर पैसे उधळणाऱ्या पाटलांचा हा महाराष्ट्र नाही. आम्हाला छातीला कवटाळून पाठीवर हात फिरवून शाळा शिकवणाऱ्या भाऊराव पाटलाचा हा महाराष्ट्र आहे हे सांगितलं पाहिजे ना आम्ही. ही सगळी नाळ जोडली या तरुण कळपणे. मलाही कधी कधी वाटतं आमची पोरं मोठी झाली पाहिजे. मला अशी पेपरला बातमी बघायला मिळाली पाहिजे, 80,000 कोटींचा घोटाळा, चिखलीत कांबळेला अटक. मला आनंद होईल, मी कवटेला कांबळे फटाकडे माळवा. काय घोटाळा केलाय आमच्या हे जयंतीच्या वर्गणीत 200-300 रुपये घेऊन घोटाळा. मोठा घोटाळा. मग मला फोन कर. माझं स्वप्न आहे बाबा असा कोणतरी कार्यकर्ता मला भेटावा, जे माझं म्हणजे मिक्सरची कंपनी काढावी एवढं मानधन देईन मला. आम्ही जयंती कुणाची करतो त्या पद्धतीची, त्या लेवलची आपल्याला काहीतरी करावं लागेल. बरं मी जे नाचणाऱ्या पोरांवर टीका करतोय का? त्यांना शिवाय देतोय का? देतोय. पण मी एवढं मी सांग, या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला साधं नख जरी लागलं ना तरी हीच डीजेवर नाचणारी पोरं वाघासारखी चौकात उभी राहतात आणि शिकलेली पळून जातात. ती दारणावर बस नको. त्यालाही समजून घेतलं पाहिजे. ते बी काही साधे नाहीत ना, त्यांची दहशत आहे म्हणून तर आपण आहे आजपर्यंत. फक्त त्यांच्या मेंदूत आंबेडकर आपल्याला फिट बसतो. ते नाचतंय पेतय येड्यागत करते सोडून देता कामा. त्याला जवळ धरलंच पाहिजे. ती ताकद आहे, तो वाया गेला नाही पाहिजे. तो वाया जाताच काम थांबायचा नाही. वेळेच बंधन वगैरे तुम्हाला बोर नाही ना. चालू द्या. ही जी चळवळ आहे काय नाही काय बोलतोय का? आम्ही पण जयंती, आम्ही पण आयोजकाच्या भूमिकेत गेलोय बरं का. इथं वर्गणी मागणारी टीम असेल, मी माझा अनुभव सांगतो. वर्गणी मागताना आमच्या गाव, मी
अध्यक्ष मला केलं महोत्सव समितीचा एकदा मी झालो अध्यक्ष. निवड झाल्यावर लय आनंद होतो हा. आणि आपलं नाव कोणतरी सुचवल्यावर डबल आनंद. ते आधी सेटिंग लागलेली असते. तू सुचवायचं, तू अनुमोदन द्यायचं, तू दंड करायचं. मी केलेलं. वा वा वा. जेव्हा शेवटी नाव घोषित आहे तेव्हा लय मनात आनंद होतो. पण जेव्हा पावती पुस्तक छापायला सुरू होतं आणि जेव्हा पट्टी मागायचा कार्यक्रम सुरू होतो त्यावेळेला 2 दिवसातच माझूच ते उघड झालो. मग जो सचिव असतो का सचिव तो मुद्दाम त्रास मामा मी इथलं नाही. एखादं जरी काम नसते ना ते काम उभं कर तो अध्यक्ष गळ्यात घाल. ते काम संपायच्या दुसरं टाक आणि त्याला कोणी विचारणार कसं त्या अध्यक्षाकडे आहे. तुम्ही त्याला फोन करा. उगत 10-12 जणांना अध्यक्षांना भरती. आमचा सचिव मी कसा. मग आमच्या गावात ना एक प्राचार्य रिटायर होऊन मुंबईतून आले. ते पहिलं गाव सोडून गेले. त्यांना रिटायर झाल्यावर वाटलं मी आता गावाकडे आलो. कोरोना त्यांची तिकडे जिरली. मग ते गावाला आले. मग त्यांनी बंगला बांधला. आणि मग मी मनात म्हटलं जयंती जवळ आली, प्राचार्य पण गावात आलेत. म्हटलं पेन्शन म्हटल्यांना 2 लाख आणि होते. म्हटलं या जयंतीला किमान 25,000 रुपयाची म्हटलं पावती आहे. फक्त आता मूड बघून सरांचं जाईल. आता मूड कधी असतो आपल्या लोकांचा? रविवारचा दुपारी. मी लक्ष ठेवूनच होतो. आणि रविवारी दुपारी सर गॅलरीत असे दाट टोकरताना दिसले. मी म्हटलं जमलं. मी लगेच खजिनदार, सचिव, उपाध्यक्ष सगळ्यांना बोलून म्हटले काय एवढं होणं. म्हटलं 25,000ची पावती घ्यायची, चला. ते मी खुश. म्हणजे चला चला. मग आम्ही सरांच्या घरी गेलो. दारावरची बेल वाजली. सरांनी दार उघडलं, आम्हाला बघित आणि सर म्हटले नमो बुद्धाय जय भीम. तेव्हा जय भीम ते नाकात बोलले असे कमरेत वापरले नमो बुद्धाय जय भीम. म्हटलं 25,000. आम्ही पण म्हटलं नमो बुद्धाय जय भीम. असं यायला आम्ही आता आलो. सरांनी त्यांच्या टॉमीला बोलून पुत्र पांढरवार ते म्हटले हा आमचा टॉमी. मी टॉमीला हातात घेतलं. छान आहे. आम्ही सोप्यावर बसलो. मग टॉमीला पण मांडीवर घेत. प्रश्न 25,000. सर म्हटले बोला. म्हटलं सर जयंती जवळ आली आणि म्हटलं आता तुम्ही पहिल्यांदाच गा. अरे हा. आणि मग सरांनी लेक्चरच चालू केलं. सर अश्मयुगीन काळापासून सुरू झालं. सम्राट अशोक, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि मग बाबासाहेबांपर्यंत आले. 5 वाजले आणि 12 वाजता बसलो. तो टॉमी झोपला. हे उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार माझ्याकडे रागान बघायला. मी म्हणलं बसा. एक हाती 25,000 म्हटलं डीजेचा खर्च निघते. ते दिसत मी असं हळूच वाकून किचनकडे बघितलं. ते मॅडम होते त्यांच्या, त्या हसल्या माझ्याकडे. त्या का हसल्या मला कळलं. त्यांनाच माहित होतं त्याच्या अंगात किती पाणी. असं हात जोडत म्हटलं सोडवा. मग त्या लिंबू सरबत घेऊन आल्या आणि त्यांनी डायरेक्ट त्यांच्या तोंडालाच ग्लास. ती बडबड चाल. मला ते आजाऱ्यांचं आंदोलनच आठवलं. उपोषण सोडलं ना तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. मग आम्ही लिंबू सरबत पिला. सरांनी माझ्याकडे बघितलं. घाम आला होता त्यांना तरी खा. म्हटलं सर पावती द्या. आम्ही दिला पेन, पावती. सरांनी चष्मा घातला, आमच्याकडे बघितलं. 301 रुपये आणि खाली सही सुद्धा एवढी सुंदर केली. आणि सर वरतून म्हटलं आमची नात या वर्षी MBBS झाली, तिचा सत्कार घ्या, शाल मी देतो. डोळं झाकलं. खजिनदारानं पायावर पाय जोरात दिला उठताना माझ्या. आई ग. मी बी उठलो, निघालो तर सर परत वापरे नमो बुद्धाय. मी काय सुद्धा बोललो. सरी येतो. आम्ही ते बंगला उतरून खाली आलो तर ते एक रानातून कामाला गेलेली, दुसऱ्याच्या रानात कामाला गेलेली आमच्या गल्लीतली म्हातारी हातात खुरप घेऊन येताना दिसली. त्याची साडी फाटलेली, केस वेस कटलेले. तिनं आम्हाला बघितलं, जोरात आवाज दिला. म्हणली काळ्या इकडे. ती मला काळ्या. मी पळत गेलो. म्हटलं काय झालं मा. हातातलं पावती पुस्तक बघत म्हणली एप्रिल आला. होय. अरे बाबाची जयंती. हा म्हटलं त्याचीच तयारी चालू. ती मला म्हणाली बिशी लावल्या, उद्या बिशी फोडते, माझं 2,000 रुपये घेऊन जा, पण जयंती जोरात साजरी. तुम्ही वर्गणी मागता तुमच्याकडे ही अनुभव येते 100%. उद्या गेल्यावर तुम्ही मला आठवणार. हे सगळं बघितलं म्हणून मी म्हणत चळवळ तेव्हा बी होती, आज बी आहे, उद्या बी आहे. आता इथं जेवढे आले ते कोण आले. जसं मला ववाळून टाक तसं ही ववाळून टाकलेली तेवढीच आहे. तुम्ही जावा घरी, शेजारच्याला म्हणा सकाळी आम्ही रात्री व्याख्यानाला गेलतो, तुम्हाला कोण चांगलं म्हणत. होय का. हा ठीक. एवढंच. कोण म्हणू अरे आम्हाला सांगायचं होतं आम्ही आलो, असं कोण ना म्हणत. आता इथं जर पलीकडे चूल करून पातेल ठेवलेलं असतं, इथं पाय ठेवायला तर जागा राहिलीच. पातेल्यात काय का असं
ते मी प्रयोग केलाय. अहो एका गावात पब्लिकच येईल, आयोजक टेन्शन मध्ये मी टेन्शन. आयोजक मी एवढा कडून हुशार होतो, त्यानं चूल पेटवून पातेल ठेवलं, 4 कळशा पाणीवर, त्यात मटण मसाला टाकलं 50, कोथिंबीर टाकली, वरनं लिंबू पिळला पाण्यात, पाणी उकळायला लागलं आणि वास उठला, आणि ती पुट्ट्यान गल्लीवर ढकलला आणि मग माईकवर म्हटला कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था केली. 2 मिनिटात मैदान बंद. म्हणजे 1947 ला बी देश उपाशीच होता आणि समाज आज बी उपाशी. पण पोटाची भूक महत्वाची नसून मेंदूची भूक महत्वाची असते असं सांगणारा बाबासाहेब आमच्या डोक्यात बसलाच नाही अजून. अहो एवढंच काय, स्वतः बाबासाहेब जरी भाषण द्यायला इथं आले ना तरी म्हण काय जाऊन बघा आपण युट्यूबला, काही संपणार नाही, काही थांबणार नाही, काय का असं ना. पण एवढं मात्र नक्की आहे, कधी ना कधी या देशातलं संविधान हळूहळू बदलायला सुरुवात झाली हे मात्र नाही. आमचा आवाजच उठत ना, आम्ही सत्तेत आहोत नाही कुठं आहोत. म्हणून कवितेच्या ओळी आहेत माझ्या, कविता तुमच्या आमच्या सगळ्यातल्या मनात, ते कविता घेऊन थांबणार आहे. कविता आहे आमचा कांबळे. हा कांबळे काय एका जातीचा वगैरे नाही, हा कांबळे सगळ्यांचा, सगळीकडे असतो, नाव प्रातिनिधी. की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच हा. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावीत काढली. म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार नाही रड, नुसताच हा. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात, कांबळे म्हणला वेडे मी माणूस, माणूस माझी जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात. मग तिनं बी कांबळेला कोपऱ्यात नेऊन असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार नाही रडला, नुसताच हा. कांबळेचं लग्न ठरलं, घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा 22 प्रतिज्ञा. आता 22 प्रतिज्ञा बी गंमत आहे, आमच्यात 22 प्रतिज्ञा घेतात व्या, त्यातल्या 21च्या 21 व्यवस्थित म्हणते. त्यात एक प्रतिज्ञा आहे बघा, मी मांसाहार करणार नाही, मी दारू पिणार. ती प्रतिज्ञा बोलताना मात्र कोणीच एकमेकाकडे बघत. मी तिथं टेन्शन येते, कुकर मध्ये शिजत असते कसं मान मी मामा. मग ती बौद्धाचार्य बी आमचा नाही लक्ष देत नाही, किंवा मी पटकन नातेवाईक म्हणले सत्य ना. कांबळे म्हणला पटत नाही, बाबासाहेब वाचा. भावकी म्हणली जागरण गोंधळ बोकड तरी. कांबळे म्हणला पटतच, गाडग्या बाबा वाच. मग घरच्यांनीच कांबळेला दार असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. कांबळे हुशार नाही रडला, नुसताच हा. कांबळे चळवळीत आला, चळवळीचे सगळे गट तट बघितले, वाट लागलेली बघितली, त्याला वाईट वाटत. RK ABCD तर दिवाळीपर्यंत झेड पर्यंत जायचं. झेड संपले की रोमन अंक काढतील, मग गट काढ. कांबळेला वाईट वाटलं, कांबळे सर्वांना वाटलं, सगळ्यांनी एकत्रित या, चळवळ समजून घ्या, एकत्रित या, एकत्रित. मग आपल्याच लोकांनी, आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार नाही रड, नुसताच हा. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. मीटिंग बसली, पोरं म्हणली DJ. कांबळे म्हणला प्रबोधन. मग विहारात दार लावून पोरांनी कांबळे असा तुडवलं, असा तुडवलं. कांबळे हुशार नाही रडला, नुसताच कांबळे हा. आता कांबळे आता चळवळ करून थकला, वय झालं, मग त्याचा मुलगा आता वयात आला. मग ते मोबाईलवर हरवलं पूर्ण. मग ते मोबाईल बघत सहज बसलं इंस्टाग्राम, त्याला मोबाईलवर काहीतरी दिसलं चळवळीतलं काही. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते का डॅडा? संविधान काय मानगट डॅडा? आता मात्र कांबळे पेटला, अरे गावभर पेरला आणि घरातच नाही उगवला. म्हणून दार लावून पोरांनाच कांबळेना असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे घेऊ शकतो, तो पण नुसताच तो 2 म्हणला. मग याच्या लक्षात आलं DL मधनं ही डबल गेट विचार पुस्तकात झालं. आणि आता कांबळे वेडा झाला, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. व्यवस्थेनं, भावकीनं, समाजानं त्याला वेड ठरव. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात असतो आणि कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय म्हणून, कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत, कांबळे वेड्यासारखं चळवळ चळवळ चळवळ. पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडून ठेवलंय. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवतात, पण कांबळे नाही रडत. तो नुसताच कोण हा कांबळे जोपर्यंत जिवंत तोपर्यंत चळवळ जिवंत राहा. हा कांबळे जोपर्यंत जिवंत राहा तोपर्यंत हा देश सुद्धा जिवंत राहा. आणि या चिखलीमध्ये मला वाटतं इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकांमध्ये हा कांबळे आहे. चळवळीचा किडा प्रत्येकाच्यात आहे. जो नव्याने मंडपात आला त्यानं किडा घुसवून घ्यावा.
करावा, कारण चळवळीचं काय भलं होणार नाही तुझ्यामुळे, पण तुझ्या आयुष्याचं भलं मात्र या चळवळीतून निश्चित करा. चळवळीत यायचं म्हणजे काय करायचं, घर उद्ध्वस्त करून घे. एका शिक्षकानं 4 शिक्षक तयार केले तरी चळवळ. शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासापेक्षा मनानं 4 पानाचा अभ्यास करणं म्हणजे सुद्धा बाबासाहेबांची चळवळ. सोबत घेऊन चला, मोठं व्हा, समृद्ध व्हा, स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवा, याच बाबासाहेबाचा सांगावा. काही कमी भोगलेलं नाही रमाई, काही कमी भोगलेलं नाही बाबासाहेब. आज त्यांच्या नावावर जगतोय, मोठे होतोय, जरूर व्हा, त्याची जाणीव ठेवा, भान ठेवा, समृद्ध करा. आणि मी खरं सांगतो, या देशाला जळण्यापासून आणि बुडण्यापासून जर कोण वाचवू शकत असेल तर त्याचं नाव आंबेडकरी चळवळ. आणि या देशाला तुम्हाला आणि आम्हाला हातात घ्यावं लागतं, वाचवावं लागतं. भारत हा आमचा आहे, आम्ही भारताचे लोक असं सांगणारे पण बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजे. आज असणारी गर्दी डीजेच्या वेळेला 10 पटीने वाढलेली असेल, पण काही फरक पडणार. चळवळ तेव्हाही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. माकडांच्या उड्या वाढल्या याचा अर्थ चळवळीचा दणका कमी झाला असं आम्ही बी बघूच तर बसणार. एकच दणका बसण्यात सगळे गायब होत्या. मी म्हणते मारा उड्या, या उड्या सुद्धा आमच्याच जीवावर मार. जे कोणी म्हणतायत ना संविधान संपवणार, नशीब तुमचं संविधान आहे हे तुमचं नशीब. आमच्यापेक्षा जास्त तुम्हीच सुरक्षित आहे. ज्या दिवशी तुम्ही संविधान या देशातनं बंद कराल, आई शपथ सांगतो, तो दिवस तुमचा आयुष्यात शेवटचा दिवस आहे. 2 तास भास आहेत आम्हाला, 2 तास. संविधान नाही म्हटलं मग मी कशाला कविता लिहित, मी 10-15 कापणार ना. तसं मारण्यापेक्षा मी असं मारणार. आणि आमची बी डीजेवर नाचणारी जेवढी येत नाही एडी, ती 1-50 कापते. पण त्याच्यामुळे ज्यांना वाटते संविधान नपाय त्यांनी माझी ऐका. उलट ती कसं जास्त टिकल ह्याच्यासाठी तुम्हीच प्रयत्न, आम्हाला काही करायची गरज. ज्या दिवशी तुम्ही बंद, तुम्ही संपलाच. भीमा कोरेगाव जाई नाव काढलं तरी छड्डीत मग. आणि आता बोंबलायला लागले ते खोटं होतं, ही आयडी म्हणजे 5000 वर्षापूर्वी घडलेलं खरं आणि काल परवा घडलेलं खोटं. आणि एवढी येड आहे. सगळी संपली असली तरी चंदनशिव नावाच कवी आहे, तो लिहत राहील, तो बोलत राहील आणि आमची झोपलेली जागी ठेवत राहील. समाजाला गरज आहे, याही बोलण्याची गरज आहे. जरी बुद्धाचं बोट धरलेलं असलं तरी भीमा कोरेगावच्या 500 तलवारी सुद्धा काळजात घेऊन आम्ही जाणारी माणसं आहोत, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. या चळवळीच्या माध्यमातून हेच सांगू वाटतं, मोठं व्हा. कधी जातीयवादी तर एवढी वाढलेली आहे, मला बघितलं की रडत्या, याला कसं मारू, कारण मला मारणं सोपं नाही. आणि या देशात एक तर प्युअर कांबळे पाहिजे, नाही तर प्युअर देशपांडे पाहिजे, तर तुम्ही सुखरूप. मधल्या पाटलांचं, जाधव चव्हाणांचा अवघड झालं, शिंद्यांचा अवघड झाला, पवारांचा अवघड झाला. कांबळे कसा शिया घाल. मी कुठल्याच जातीचं नाव घेऊ शकतो कारण माझ्या अट्रॉसिटी होत नाही. मी एससी आहे, मी मागाला माग म्हणू शकतो, मी माराला माग म्हणू शकतो, माझ्यावर अट्रॉसिटी करू शकतो. मी एससी आहे, मग तसं मराठा नाही बोलू शकतो. सगळे शानवान. कोण खेळते आमच्या मेंदूशी? मला कधी कधी प्रश्न पडतो, IPS, IAS, कलेक्टर, तहसीलदार ही MPSC UPSC निवडलेली, ह्यांनी सुद्धा उष्ण जल पिलं. केलं का नाही? मी नुसतं प्रश्न उत्तरच पाठ केली पुस्तकातली. त्याला गाडगे बाबा कळला नाही, त्याला महात्मा फुले कळला नाही, म्हणजे यानं उत्तरापुरता मार्कापुरताच भारत पाठ केला. असली हिडी काय. आणि ती वरनं आम्हाला म्हणते या आरक्षणात कलेक्टरला. अरे आम्ही कशात नव्हे ना, पण आम्ही शहाणं तरी आहे ना रे. तो 95% मार्क घेऊन तिथं मुचपी आलाय, त्याचं काय करायचं? वा वा वा. दोघांनी आणखी आमच्या आरक्षणावर. आता ही कुठं युट्यूबला व्हायरल झालं तर त्या अंधभक्तांचं अवघड होते. आता मला कशी बघा, यानं तो मेकच मार. अरे सुधरा ना. म्हणून चळवळी म्हणून ही विचारांची चळवळ महत्वाची असते. शाळेत शिकून तुम्ही शहाणं व्हाल, ज्ञानी व्हायला काय. परवा येताना त्याला आंबेडच्या पलीकडे रस्त्याला चहा प्यायला थांबलो होतो. 2 दारुडी म्हातारी माणसं दारू पिऊन बोलायला लागले अडाणी, पण त्यांनी किती जगण्यात मोठं तत्वज्ञान बघ. ते एक जण दुसऱ्याला म्हणत होतं पिऊन. मी ऐकलं ते वाक्य लिहून ठेवलं डायरी त्या म्हाताऱ्या. ते काय म्हणलं माहिती, एक वेळ बाप बेवडा असला तर चालेल म्हण, एक वेळ बाप बेवडा असला तर चालेल पण आई कर्मकांड करणारी नसते.
ही अडाण माणूस सांगत हे महाराष्ट्र आहे. गेल्या 10-15 वर्षापासून अभ्यासक्रमात बाबासाहेब नाहीत आणि मांगांसाठी महत्वाचं अण्णाभाऊ साठे कुठंच ठेवला नाही अभ्यासक्रमात. आणि अण्णाभाऊ साठेचं नाव दिले आकाशातल्या ताऱ्याला आणि मांग त्याच्यात खुश. मी म्हटले का मांगाला कुठं आहे तारा, कुठं दिसतो, कुठल्याच दिसेना, त्याला कळणार. मी असं बोललो मग मांग म्हणा मार तुम्ही अजून काढा पुढे. तारा दिसत नाही, काय संबंध नाही, त्याला अण्णाभाऊच नाव ही माग खुश. अभ्यासक्रमात अण्णाभाऊ नाही त्याचं काय. असं बोलल्यावर एक तर ही मार्केट नाही तर ती नोटीस पाठवत. पण मला खात्री आहे मला फक्त ती नोटीसच पाठवते, मला नाही अटक करू शकत, माझ्यावर गोळी नाही घालू शकत. कारण ओरिजिनल आंबेडकरवादी, ओरिजिनल आंबेडकरीवाद्याला हात लावलं ह्या देशात कालही सोपं नव्हतं, आजही सोपं नाही, उद्याही सोपं नसतं. त्यामुळे मी असा बोंबलत फिरणार आहे. मी पिसाळलोय मानवतेच्या वरती घाव घालणाऱ्या लाडग्यांना मी चावचणार आहे एवढं मात्र नाही. वा वा. तुम्ही मला बोलवलं, चळवळीचा किडा तुमच्या सोडलाय, कुणाला घुसवून घेऊन आयुष्य समृद्ध करून घ्यायचं असलं तर घ्या, नाही तर गेला उडत. काय फरक पडत नाही, काय आमचं अडत नाही. चळवळ चालूच राहा. आणि काय बोलता बोलता 2-4 शब्द इकडे तिकडे झाला असतं मला माफ करा, तुम्ही दुसरं काय करा. चळवळीतल्या जुन्या काळातले पॅन्थर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते बघायला आले होते की आमच्या नंतर या चळवळीत काय चांगलं आहे का. त्यांना मी या निमित्तानं विश्वास देतो, तुमच्या नंतरही या चळवळीत चांगलंच काहीतरी राहील, माझ्या नंतरही या चळवळीत चांगलंच काहीतरी घडत राहणार. त्यांचा हुंदका जो मनातला आहे तो संपवणं ही आमची जबाबदारी. सुखदेव पॅन्थर सुखदेव ना, त्यांची सुखदेवराव जात, हे नव्या पिढीला नाव माहित नाही, चिखलीच नाव आहे, चिखलीच नाव आहे. मी माहिती मला सांगितलं दुपारी सर. म्हणून घ्या आयुष्य समृद्ध. एवढ्या भारतासारखा सुंदर देश ही दुसऱ्या देश. या ठिकाणी आमच्या संघमित्रा मॅडम आहेत, त्याही उपस्थित आहेत बसपाच्या. त्यांची माझी आज पहिल्यांदाच भेट होती. आम्ही सोशल मीडियावर तुम्हाला बघतो. मला कधी कधी असं वाटतं की तुमच्या तरुणपणी ही सोशल मीडिया तुमच्या हातात पाहिजे. नामदेव ढसाळला फेसबुक मिळाला असतं तर त्यानं आग लावली असती. आमच्या वामन दादाला इंस्टाग्राम भेटला असतं तरी इंस्टाग्राम जाम करून ठेवला. वा. नाहीतर आता आमचा आयडॉल सूरज चव्हाण, एका बुकीत टिंगून गोली गद्दोक यो याचा आयडॉल आणि त्याचा आयडॉल कोण माई आहे माग. ही दरिद्री परिस्थिती आहे. म्हणून सुधरा. जाता जाता बायकोन अजून एक मला भाषण पाठ करून दिले. माझं ती सोशल मीडिया हँडल करते. जास्त नाही, 31 सेकंदाचं भाषण तिनं पाठ केले. ही आतापर्यंत काय बिन पाठ केलेलंच बोललोय, ती मात्र पाठ करून घेतलेला आहे. तिनं सांगितलंय तसंच म्हणतो, ती जसं सांगते तसंच म्हणावं लागतं. फेसबुक वरती माझं नितीन चंदनशिवे यांना नावानं पेज आहे, ते लाईक करा, ते शेअर करा, कमेंट करा आणि शब्द काहीतरी सबस्क्राईब करा, ही मनापासून विनंती. बाकी आभार विभार काही मानणार नाही, घरातलेच कुठं आभार मानतात. आभार आमचे प्रवीण दादा मस्त बिर्याणी देऊन मला खुश केलेला आहे, जबरदस्त खाल्ले आज. म्हणून आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, मनात एक घरट बांधूया बाबासाहेबाच्या चळवळीच. या चळवळीच्या घरट्याला दार कशाला, जुळजुळत्या या सावित्रीच्या शिक्षणाच्या झऱ्याला आपल्याही ज्ञानाचा उजेड देत राहूया. मिनमिनत्या या ज्योतिबाच्या पणतीला आपल्याही अभ्यासाचा प्रकाश देत राहूया. आणि जोपर्यंत शिवराय ते भीमराय फुलेशाह आंबेडकरांची चळवळ तुमच्या आमच्या मनाला साथ घालत राहील, तोपर्यंत त्याला असाच प्रतिसाद देत राहूया. एवढं बोलून थांबताना मी जय भीम हळूच म्हणीन, थकलोय. तुमचा जय भीम किती जोरात येईल त्यावर मी ठरवीन तुमच्यात किडा घुसलाय का नाही घुसलाय. जय भीम. घुसलाय, सांभाळून ठेवा.